आय डोंट नो तुम्हाला या कॅमेरामध्ये दिसत असेल की नाही, तरी मी आयफोनची फुटेज ट्राय करतो टाकायला, क्लिअर असेल तर. ती लाईट हाऊसची लाईट आहे ना, ती मूव्ह होते बघा, अशी गोल 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 फिर. तर आपलं इकडनं अंजरलीच्या कड्यावरच्या गणपतीपासून दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण निघत आहोत, बघूया पुढे जाते गाडी ती, म्हणजे आम्ही ते असं म्हणतात की इकडनं खाली जे समुद्र आहे ना, गणपती आधी तिकडे होता, त्यानंतर सुनामी वगैरे, नंतर मूर्तीवरती आली, आणि मूर्तीचं जे पहिलं पाऊल आहे ना, राईटवालं स्टेप, ते आता तुम्हाला मी दाखवलं ते आहे. आणि सेकंड स्टेप जी मूर्ती सेटल झाली ते हे मंदिर आहे असं म्हणतात. अशी ही स्टोरी आहे. तर आता आपण सध्या चाललो आहोत केळशीकडे. इथे एक जुनं मंदिर आहे ते बघायला. आणि असं मला असं वाटतं की जॅकेटने आता हुडी ॲटलीस्ट आणायला पाहिजे होते, कॉसगार पडायला लागलो आहे. ते आणलेले वाटतात नवीनच, मरीन्सला असे ठेवलेले आहेत बघ आधीपासूनच. अगं तसेच वाटतात, नाही तेच आहे, पण ते हे सिमेंटचे वाटत आहेत. हे ते स्टोअर करायला आणलेत की लावायला आणलेत? हां तो बघ लाईट हाऊस आहे कुठला तरी, तो बघ लाईट हाऊस आहे. इथे बनवतात वाटते, इथे बनवत आहे ते बघ. हा बा लाईट हाऊस आहे कसलं तरी, भारी वाटतं ग. लाईट हाऊस आहे की ते पार्क आहे? मग त्या टाईपचा बनवलेला वाटतं. हां नाही, थोडंसं असं जमिनीवरती असतं ग. मला वाटतं ते असं अम्युजमेंट पार्क सारखं बनवलेलं आहे काहीतरी. ओ भाई काय भारी वाटतंय. तर असा काहीतरी ऑफ रोड करतो आहोत सध्या. तो मेन रोड जो आहे तिथे मंदिराकडे जायला महालक्ष्मीचा, तो बंद आहे. आम्ही ह्या रोडवरती आधी असं आलो आहे, म्हणजे ह्या नाही अशा टाईपच्या एका रोडवरती आधी पण आलो आहे. इथे असा काही ॲटमॉस्फिअर आहे, मस्त असं शांतपण आहे. गणपतीचं मंदिर आहे समोर, गाडी मस्त बाहेर असं ते ट्यून चालू आहे. संध्याकाळ होत आहे, तर आता आम्ही रिटर्न जायला निघत आहोत. भेटतो तुम्हाला गाडीवर. तर आता वाजलं आहे 6:17. संध्याकाळ व्हायला आली एकदम. आणि आता आम्ही इकडनं रिटर्न निघत आहोत टुवर्ड्स खेड. तर बघूया आमची जर्नी कशी होते. नशीब म्हणायचं, मी पेट्रोल टाकून घेतलेलं सकाळी निघताना. हे काय चाललं असतं पेट्रोल, पण ती मनात भीती राहिली असते पेट्रोल की पेट्रोल पुरणार की नाही पुरणार, तसं सेन्स एकदा पेट्रोल टाकलेलं आहे, काय टेन्शन नाही. संध्याकाळचा हाच बीच किती
वेगळा वाटतो. संध्याकाळ पण नाही, ऑलमोस्ट आता रात्र व्हायला आली. थंडीचा सीझन चालू आहे ना, तर कसं सनसेट लवकर होतो ना, किती वेगळं वाटतं हे. सकाळी एकदम असं हॅप्पी फील होतं, आता एकदम असं ड्रेन फील होतं ह्या रूटने जाताना. पण मस्त वाटते. आता आपण ते बघायला किती छान वाटतं. तिथे लाईट हाऊसची लाईट चालू झाली तिकडे, ते पण दिसते, ती फिरते. सगळे बग्स वगैरे आता बाहेर आलेत. बंद कर निघे आता, फोन ठेव. सध्या तरी मी बाईकच्याच लाईट होती चालू आहे. कुठल्याही ऑक्सिलरी लाईट लावल्या नाही, चालू नाही केल्यात मी. सफिशियंट आहे सध्यासाठी तरी मला. ते लाईट हाऊसची लाईट चालू आहे, मुव्हिंग आहे. म्हणजे हे ॲट्रॅक्शन नव्हतं, म्हणजे इन शॉर्ट हे फंक्शनल गोष्ट आहे ती. तर फक्त डिपरवरती ऑक्झिलरी लॅम्प चालू आहे आणि हे अप्पर डिपर मी ॲडजस्ट करणार, कारण की तो स्विच ॲडजस्ट करायला जास्त वेळ लागतो. त्याच्यापेक्षा हे कसं झालं. आणि सध्या इंटरनल रूट्सच आहेत, एवढी गरज नाही आहे. कड्यावरच्या गणपतीकडनं राईड घेतला आहे, तर काय सरळच जायचं आहे. इट्स बेटर टू मेंटेन स्पीड इन सच रोड ॲट सच टाइम्स rather than going slow unless until you are a local. स्पीड म्हणजे मोमेंटम एक मेंटेन ठेवा, एका पर्टिक्युलर मोमेंटमच्या खाली न जा असंच मी रेकमेंड करेल. आणि तुमच्या लिमिटच्या आत चालवा, ते पण सांगेल. एस्पेशली ॲट नाईट, की जर तुम्हाला सवय नसेल रूटवरची. आता मी माझा एक्सपिरियन्स आहे चांगल्यापैकी कितीतरी वर्षाचा, तर मी त्या हिशोबाने मला माहिती आहे की मी कसा चालवत होते. आणि मी ते एक पर्टिक्युलर मोमेंटम मी मेंटेन करून जेवढा लवकर येईल तेवढा लवकर खेळला पोचायचा प्रयत्न माझ्या हिशोबाने मी करतो आहे. तर हर एकाची एक वेगळी पेस असते, एक वेगळा ॲटिट्यूड असतो एक राईड करायचा. तर हर एकाने त्यांच्या हिशोबाने चालवणे हेच मी रेकमेंड करेन. बाकी राईडला एन्जॉय करा, रेस नाही आहे. राईडला राईडच्या हिशोबानेच चालवा. बाईकला बाईकला राईड करायच्या हिशोबाने चालवा, रेस करायचा नाही. रेस करायसाठी तुम्ही ट्रॅकवरती जा, तिथे जिथे जेवढी पाहिजे तेवढी टॉप स्पीड रन करा, एक्सेट्रा जे तुम्हाला करायचं ते करा. ओके, सो दापोलीला आलो आहोत. थोडा नाश्ता वगैरे करूया. एनर्जी जरा डाऊन झाली आहे. मी एक काम करतो, डायरेक्ट घरी जाऊनच तुम्हाला भेटतो आणि समरी देतो दिवसाची. तर बराच वेळ झाला आम्हाला येऊन घरी, जेवण वगैरे केलं आम्ही. तर तुम्हाला आजची जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. व्हिडिओ शेअर करा व लाईक करा आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करा. आणि खाली UPI ID असेल त्याच्यावरती तुम्हाला डोनेशन द्यायचं असेल तेही करा. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे. बाय.